नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। दर महिन्याला पौर्णिमा तिथी येत असते, परंतु शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ही विशेष पौर्णिमा मानली जाते। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशातून अमृत वर्षा होतो असं म्हणतात। त्यामुळे कोजागिरीच्या रात्री खीर चांदण्यात ठेवली जाते, त्यावर चंद्र किरण पडल्यामुळे ती खीर प्रसाद म्हणून खाल्ली जाते। त्यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो। शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केली जाते, आपलं घर स्वच्छ सुंदर ठेवलं जातं। या रात्री लक्ष्मी माता आपल्या घरी येऊन आपलं घर ऐश्वर्याने सुख समृद्धीने भरून टाकते असं देखील म्हटलं जातं। ज्या लोकांना लक्ष्मी प्राप्ती झालेली असते, ज्या लोकांवर लक्ष्मी मातेचा सदैव कृपा आशीर्वाद असतो, तर हे लोक या पौर्णिमे तिथीच्या रात्री म्हणजेच दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला असे काही उपाय सेवा तोडके करत असतात, ज्यामुळे माता लक्ष्मीचा त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर नेहमी आशीर्वाद असतो आणि त्यांच्या घराची भरभराट झालेली असते। तर आपण आज या व्हिडिओमध्ये हे लोक पौर्णिमा तिथीला कोणते असे उपाय करतात जेणेकरून त्यांच्यावर माता लक्ष्मीचा नेहमी कृपा आशीर्वाद असतो, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पौर्णिमेचा दिवस हा आपल्या हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो। या दिवशी दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडला जातो। या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते। या दिवशी केलेली पूजा शुभ फळ देणारी मानली जाते। भगवान श्रीहरी विष्णू प्रति श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण देखील करू शकतो। दिवसभर उपवास झाल्यानंतर रात्री चंद्राचे दर्शन करायचे असते आणि दुधाचे अर्घ्य अर्पण करायचे असते आणि त्यानंतरच हा पौर्णिमेचा उपवास सोडायचा असतो। चंद्राला दुधाचे अर्घ्य देताना त्यामध्ये थोडी खडीसाखर आणि तांदूळ टाकायचे आहे। जर तुम्ही यापूर्वी जर कधी पौर्णिमेला उपवास जर केला नसेल तर इथून पुढे तुम्ही हा उपवास करू शकता। पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा आपल्या जवळपासच्या एखाद्या नदीमध्ये जाऊन जर स्नान केलं तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं। पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे, माता लक्ष्मीचा उपवास करायचा आहे, उपासना करायची आहे, ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या परिवारावर सदैव राहते। सत्यनारायण कथेचा पाठ आपल्या घरात पठण केल्यानं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहते। पौर्णिमा वर्षामध्ये एकूण 12 येतात। जर आपण 12ही महिने पौर्णिमेला जर सत्यनारायण पूजा केली आणि पाठाचे जर पठण केले तर आपल्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा सदैव टिकून राहते। पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा असतो, म्हणजेच तुम्ही शिरा बनवू शकता किंवा एखादी खीर देखील बनवू शकता। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला देवघरासमोर तसेच आपल्या उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, तुळशीमध्ये देखील तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करत असते आणि म्हणूनच सकाळी आपले अंघोळ झाल्यानंतर, स्नान झाल्यानंतर या पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे। हे जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि काळे तीळ टाकायचे आहेत। हे पाणी अर्पण केल्यानंतर यातील थोडंसं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि ते आपल्या घरामध्ये संपूर्ण शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होईल। त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर लक्ष्मी मातेला हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे की आमचे सर्व संकट दुःख दूर कर, तुझी कृपा आमच्यावर सदैव राहू दे, आमच्या घरी ये। म्हणून आपल्याला या पिंपळाच्या झाडाखाली बसून माता लक्ष्मीला आमंत्रित करायचं आहे। त्यानंतर आपण जी खीर बनवलेली असेल, मग तुम्ही साबुदाण्याची खीर बनवा किंवा इतर कोणत्याही प्रकारची खीर बनवू शकता, तर ती खीर आपल्याला रात्री चंद्रप्रकाशात ठेवून चंद्राची किरणे त्या खीरीत पडल्यावर तिला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे आणि त्यानंतर तो प्रसाद म्हणून आपल्या घरातील सर्व मंडळींनी ग्रहण करायचा आहे। यामुळे घरातील धनाच्या आगमनाचे मार्ग मोकळे होतात। त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे, प्रवेशद्वार आहे, तर त्यावर आपल्याला आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे। ते लावल्यानं आपल्या घरातील वातावरण शुद्ध होतं। आंब्याचे तोरण दारावर लावल्यानं घरामध्ये जी नकारात्मकता असते, निगेटिव्हिटी असते, तर ती दूर होऊन घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते। त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, उंबरटा आहे, तर त्यावरती या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे। असं केल्यानं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव वास करते, टिकून राहते, स्थिर राहते आणि हे जे श्रीमंत लोक असतात तर हे
या पौर्णिमेच्या दिवशी असे हे उपाय करत असतात आणि म्हणूनच त्यांच्याकडे लक्ष्मी नेहमी स्थिर असते। त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कर्पूर होम देखील करू शकता। नारळ घेऊन त्यावर 7 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि जमल्यास आपल्याला यावरती थोडीशी पिवळी मोहरी देखील ठेवायची आहे आणि तो नारळ आपल्याला जाळायचा आहे आणि सर्व कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला तो फिरवायचा आहे। आता हा कापूर होम म्हणजे कर्पूर होम करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचे आपल्याला जास्तीत जास्त वेळा नामस्मरण करायचं आहे। आता आपण हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहणार आहे, आपल्या घरावरील सर्व संकट दूर होणार आहे आणि भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभणार आहे। आता माता लक्ष्मी चंचल असते आणि ती स्थिर राहण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत। त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा असेल किंवा दर महिन्याला पौर्णिमा तिथी येत असते तर त्या पौर्णिमे तिथीला आपल्याला आपली जी कुलदेवता असेल किंवा कुलदेवी असेल तर तिच्या नावाचा जप करायचा आहे किंवा आपली ज्या देवतेवर श्रद्धा आहे तर त्या देवतेच्या नामाचा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे, जेणेकरून लक्ष्मी मातेची आपल्यावर असीम कृपा बरसते आणि कोजागिरीची रात्र ही देवी देवतांची रात्र मानली जाते, कारण त्या रात्री सर्व देवी देवता भूतलावर विचलन करत असतात। त्यामुळे आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेला तर हे करायचंच आहे, त्याचबरोबर दर पौर्णिमेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता। त्याचबरोबर आपण या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा एखादी प्रतिमा खरेदी करू शकता। आता ही प्रतिमा किंवा मूर्ती खरेदी करत असताना आपण ती स्थानापन्न असलेल्या म्हणजेच बसलेल्या रूपात असणं आवश्यक आहे अशीच मूर्ती किंवा फोटो खरेदी करायचा आहे। ज्या फोटोमध्ये माता लक्ष्मी उभी राहिलेली आहे तर त्या घरामध्ये पैसा कधीच टिकत नाही, कारण लक्ष्मी ही मुळातच चंचल आहे आणि ती एका ठिकाणी कधीच जास्त काळ टिकत नाही, राहत नाही। म्हणूनच आपण उभी असलेली मूर्ती किंवा फोटो कधीही खरेदी करायचा नाही किंवा जरी तुमच्या घरामध्ये असेल तर ती लगेच फोटो किंवा मूर्ती बदलायची आहे आणि बसलेली व प्रसन्न मूर्तीतील आपल्याला हास्य रूपातील मूर्ती किंवा प्रतिमा आपल्या घरी खरेदी करून आणायची आहे। त्याचबरोबर कवडी, तसे तर कवडीचे तब्बल 108 प्रकार असतात, परंतु आपण 5 प्रकारच्या कवडी आपल्याला या पौर्णिमे तिथीला बाजारातून खरेदी करून घरी आणायच्या आहेत। तसेच सोनेरी कवडी जिला सिद्धी कवडी असं देखील म्हटलं जातं, दुसरी असते धुरकट रंगाची तिला व्याघरी कवडी असं म्हटलं जातं, तिसरी असते तिला वरती पांढरा तर खाली पिवळा अशा रंगाची कवडी असते। त्याचबरोबर सफेद कवडी आणि चिंतांक कवडी अशा अनेक प्रकारच्या कवडी असतात, तर आपल्याला यापैकी कोणतीही एक कवडी खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे। आता ही कवडी तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला खरेदी करून आणू शकता किंवा कोणत्याही पौर्णिमेला तुम्ही ही कवडी खरेदी करू शकता। आता मी तुम्हाला ज्या 5 प्रकारच्या कवड्या सांगितलेल्या आहेत तर त्यापैकी तुम्ही कोणतीही कवडी या पौर्णिमे तिथीला खरेदी करून घरी आणू शकता। आपल्याला त्यातील लाभ देणारी कवडी हवी असेल तर 1.25 तोळा एवढ्या वजनाची सर्वश्रेष्ठ फळ देणारी कवडी मानली जाते। तर तसं कवडीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे। जशी माता लक्ष्मी समुद्र मंथनातून बाहेर आली त्याच प्रकारे कवडी देखील माता लक्ष्मीस खूप प्रिय आहे आणि म्हणूनच आपण या पौर्णिमेला कवड्या खरेदी करून घरी आणायच्या आहेत, त्यांची विधीपूर्वक पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्ही बांधून या तिजोरीमध्ये ठेवू शकता, देवघरामध्ये ठेवू शकता, जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा नेहमी तुमच्या सोबत देखील तुम्ही या कवड्या ठेवू शकता। जर घरामध्ये जर नेहमी कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर आजारी व्यक्तीच्या गळ्यामध्ये देखील तुम्ही या कवडीचा ताबीज बनवून घालू शकता। त्याचबरोबर जर एखाद्याला संतान प्राप्ती होत नसेल तर त्यांनी देखील अशा प्रकारचा कवडीचा ताबीज बनवून तुमच्या गळ्यामध्ये घालू शकता, याने देखील तुम्हाला लाभ होऊ शकतो। त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी देखील मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कवडी ही अत्यंत लाभदायक आहे। आता तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे दक्षिणावर्ती शंख। दक्षिणेवर्ती शंखाची आपण या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील पूजा करून ठेवू शकता। तर आता तुम्हाला मी ज्या कवड्या सांगितलेल्या आहेत ज्या आपल्याला बाजारातून खरेदी करून घेऊन यायच्या आहे किंवा शंख, तर तो तुम्हाला घरी आणल्यानंतर गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। जर गंगाजल नसेल तर मग तुम्ही आपल्या घरामध्ये जे स्वच्छ पाणी आहे तर त्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला देवघरासमोर एक लाल रंगाचा कपडा अंतरायचा आहे। कपडा हा नवीनच असावा, त्यावरती आपल्याला या शंख किंवा आपण ज्या कवड्या आणलेल्या आहेत तर त्या स्थापन करायच्या आहेत। त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून त्यांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मी लक्ष्मी मातेच्या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। तर तो मंत्र असा आहे,
ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी सहोदराय नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता। पुन्हा एकदा मंत्र सांगते, ओम श्री महालक्ष्मी सहोदराय नमः या मंत्राचा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या दोन्हीपैकी एका मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। विधीपूर्वक तुम्हाला या शंखाची, या कवड्यांची पूजा करायची आहे, लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर मग तुम्ही हे शंख किंवा या कवड्या तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकता किंवा तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता। तर अशा प्रकारे हे जे श्रीमंत जे झालेले लोक असतात, ज्यांच्यावर नेहमी लक्ष्मी मातेची कृपा असते, त्यांच्या घराची भरभराट झालेली असते, तर हे लोक अशाच प्रकारचे उपाय सेवा या पौर्णिमा तिथीला करत असतात आणि म्हणूनच तुम्ही देखील या पौर्णिमे तिथीला हे मी जे सांगितलेले उपाय आहेत तर त्यापैकी कोणतेही एक उपाय केला तरी देखील चालेल। त्याचबरोबर पौर्णिमा तिथी ही लक्ष्मी मातेला समर्पित असून तुळशी माता ही देखील लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे। त्यामुळे तुळशीजवळ तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आपल्या मुख्य दरवाजाजवळ तुपाचे 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत, जेणेकरून या दिव्यांच्या उजेडाने, प्रकाशाने लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होईल। हे दिवे प्रज्वलित करत असताना यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर हा टाकायचा आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे। असे हे दिवे आपल्याला तुळशीजवळ आणि आपल्या दरवाजाजवळ प्रज्वलित करायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये तिन्ही सांजेच्या वेळेला भीमसेनी कापूर हा जाळायचा आहे। भीमसेनी कापूर जाळत असताना 2 अखंड तमालपत्र घ्यायचे आहेत, कुठेही फाटलेली तुटलेली नसावीत। त्याचबरोबर आपण यावर देखील पिवळी मोहरी टाकायची आहे। आता माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय असल्यामुळे कोणताही उपाय सेवा करत असताना आपल्याला या वस्तू अखंडच घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल। तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।